भारतनगरात जेवणात अन घरात खिळे, नागरिक आक्रमक. महिलेनं वखार महामंडळ समोर लोटांगण घालत केले आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा. शहरातील राजूर रोड परिसरातील भारतनगर इथं नागरिकांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. परिसरात जेवणात आणि घरात किडे येत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. तसेच रस्ते, पथदिवे यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी संतप्त नागरिकांनी थेट वखार महामंडळकडे मोर्चा काढत आंदोलन केले. यावेळी एका महिलेनं वखार महामंडळच्या कार्यालयासमोर लोटांगण घालत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भारतनगर परिसरात रस्त्यांची दुरावस्था असून अनेक ठिकाणी पथदिवे नसल्यानं नागरिकांना विशेषतः रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं नागरिकांनी सांगितले. घरात तसेच जेवणात किडे येत असल्यानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झालाय. नागरिकांच्या मागण्यांकडे तातडीनं लक्ष देऊन समस्या सोडवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. किड्यासाठी आलेलो आहे आम्ही आणि आमच्या लेकरवाळाच्या कानामध्ये खूप किडे जाऊ लागले, जेवणात जाऊ लागले, पिठात जाऊ लागले. याचं काय करायचं मग? मी बोलू काय ना आपलं? छाया माणिकराव साबळे, कुठले? भारतनगर. मागणी काही नाही, हे किड्यांची आम्हाला पण राहणं, यांना पण माल ठेवणं. मग यांनी अगोदरच सुविधा करायला पाहिजे. आणि यांना खोतकर भाऊनी मी सांगितलं होतं की तुम्ही फवारणी करा, हे करा. मग हे का बरं करत नाही? यांना असं आम्ही गरीब लोक असा अन्याय का करतात आमच्यावर? यांच्या सांगितल्यावर करायला पाहिजे, कारण माल यांना पण ठेवणं आहे ना, आम्हालाच थोडी राहणं आहे. आणि लेकरं काही सांगू शकत नाही. जेवणात चालले, उलट्या व्हायला, कोणाला बाथरूम होते, काय काय व्हायला, जे त्रास आहे असं सगळ्यात बोलता येत नाही. त्रास म्हणजे आहेच आम्हाला यांचा. राहण्यासाठी काहीतरी सुविधा चांगली करा. आणि आमचं काही म्हणणं काही जास्तच नाही, फक्त किड्यांचं म्हणणं आहे. किड्यांचंच म्हणणं आहे, दुसरं काहीच म्हणणं नाही ना. भाऊला सांगितल्यानंतर यांचं काम आहे की एवढं मोठं सांगून गेले की किड्याची फवारणी करा, हे करा. भाऊ बोलले नाही यांना येऊन. मला सांगा, किड्याची किडे तुमचे हे झाले, समजा किड्याने बंद झाले तर काय इशारा काय ना पुढचा? इशारा मोर्चा काढू, काहीतरी करूच नका. कलेक्टर ऑफिसला जाऊ. काही नाही तर तुम्ही करायला पाहिजे ना, असं म्हणू नका होणार नाही म्हणून. तुमच्या हातात आहे. आणि उपोषण करू नाही तर रोड जाम करू. तुमच्या हातात आहे. तुम्ही असं म्हणलं तर काय व्हायचं की होणार नाही, किडे बंद करावंच लागतील ना. काय ना आपलं? सुनीता दीपक राऊत. आम्ही नवीन मोंड्याच्या पाठीमागे राहतो. ज्या एरियामध्ये रोड पण नाहीये, रिक्षाची पण सुविधा नाहीये आणि वेअर हाऊस मधले जे किडे आहेत ते पूर्ण आमच्या घरामध्ये चालले आहेत. लहान लहान मुलं आहेत आमचे, पूर्ण कानात, त्यांच्या जेवणात, कोणाच्या नाका जाते, रात्रीची उठून रडतात मुलं. परत ज्या महिला आहेत, कामावून आलेले लोक आहेत, त्यांना खूप या किड्यांचा त्रास होतोय. आणि लवकरात लवकर या किड्यांची सुविधा सोय लावण्यात यावी. परत चालू ठेवा. लाईटचं पण हे नाहीये इथं सुविधा. आणि यांना वारंवार आम्ही सूचना देऊ नये, हे कुठलीही कारवाई करत नाहीये. अगर फवारणी नाही केली, किडे यायला लागले तर पुढचा इशारा काय राहणार? आम्ही सर्वजण मिळून उपोषण करू. मग काय ना आपलं? हलका संतोष पाईकराव. काय मागणी म्हणजे काय साठी? याच्या आधीवर आम्ही साहेबाला येऊन भेटलो. त्यांना सांगितलं सविस्तर की बाबा आमच्या लेकरं लहान लहान आहेत, कानामध्ये किडे जातात. माझ्या नातीच्या कानामध्ये किडे गेलता रात्रीचा. जेवणामध्ये किडे जातात, पिठामध्ये किडे, पाण्यामध्ये किडे, हार वस्तूमध्ये किडे. मग आम्ही जेवायचं कवा? आम्ही तर 5 वाजता जेवण करायला लागलो ते किड्याच्या धाकाने. स्वयंपाक कवा करायचा? लेकराला कधी दवाखान्यात न्यायचं. इकडे रिक्षा नाही, इकडे दवाखाना नाही. मग आम्ही दवाखान्यात नाही, पण आमचं लेकरू कधी मिळत त्याची चौकट जिम्मेदार कोण राहणार? कुठल्या एरियातला, कुठल्या भागातलं ना? काय ना आपलं? माझं बबिता किरण चांदणे. मी मामा झाले पाहिजे आमच्या इकडे येणं. ती मागणी लेकरांना सांगता येत नाही, काही नाही. शाळेच्या कानात जातं, डोळ्यात जातं, जेवणात जातं, पाण्यात हे सगळं तर किडेच आहे ना. झाडून घ्या तर मग जावं. जेवण दुकान करून काय ना आपलं? रेखा भगवान उरते. हा, रेखा भगवान उरते. राहणार भारतनगर. भारतनगर. काय साठी चालेल? आमची मागणी आहे की इथं भरपूर किड्याचा खूप त्रास आहे आम्हाला. आमच्या भाजीत टाकत जिरे टाकायचं पण काम नाही आम्हाला, इतकी भाजी किडे. काय करायचं? ते खायचे का आम्ही? जिरे म्हणून ते किडे. रात्र अंधार झाले की ती भाजीत येऊन पडते, पाण्यात येऊन पडते, जेवायला बसलं की किडे कानात जाते, डोळ्यात जाते, नाकात जाते. काय करायचं आम्ही?
खोतकर भाऊला सांगितलं होतं ते म्हणे औषध मारा फवारणी करा, काहीच नाही, फक्त हो म्हणते. मग आम्ही काय करायचं? काय इशारा, काय पुढचा इशारा? आमचा पुढचा इशारा यांनी नाही केलं तर आम्ही कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढू सगळे मिळून महिला. काय ना आपलं? दीपाली मगन बनगुरे.